11th ॲडमिशन 2025-26 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की त्यांना स्पेशल राऊंड 2 मध्ये जो फॉर्म आहे तो त्यांना एडिट करता येत नाही किंवा लॉक करता येत नाही आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या अशा सुद्धा कमेंट्स आहे की त्यांना जे कॉलेजचे नाव आहे म्हणजे पार्ट 2 आहे याबद्दल सुद्धा अडचण जात आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साइडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। एक म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन। तर न्यू रजिस्ट्रेशन मध्ये कोण रजिस्ट्रेशन करू शकते की एखाद्या विद्यार्थ्याने एकही फॉर्म भरलेला नसेल म्हणजे आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नसेल ते विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशनमधून स्टार्टिंगला त्यांचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि एखाद्या विद्यार्थ्याने या 2025-26 मध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये एकदा जरी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तो विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करू शकत नाही। त्यांना करावं लागेल लॉग इन, कारण त्यांना ऑलरेडी त्यांचा ID आणि पासवर्ड हा जनरेट झालेला आहे। त्यामुळे रजिस्टर युजरवाल्यांनी लॉग इनला क्लिक करा। तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तिथूनच आपण आपला फॉर्म फिलअप करू शकतो। तर बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसत आहे। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म लॉक आहे, ॲडमिशन अजूनपर्यंत मिळालं नाही आहे म्हणून नॉट ॲडमिटेड आहे, कॅप राऊंड फॉर्म इनकम्प्लीट आहे। तर यामध्ये आता आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना त्यांचा पार्ट 1 जो आपण इथे फिलअप केलेला आहे हा पार्ट 1 एडिट करायचा आहे तर तुम्ही एडिट करू शकता आणि एडिट ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे तर सर्वात प्रथम जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल आणि तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक कसा करणार या संदर्भात सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे, कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म अनलॉक सुद्धा करता आलेला नाही आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आणि यामध्ये ऑप्शन फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे, कारण 15 तारखेपासून आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरू शकतो। कारण टाइम टेबल जर तुम्ही बघितला असेल आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये जो टाइम टेबल दिलेला आहे त्या टाइम टेबलनुसारच आपल्याला आता फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे। तर सर्वप्रथम आता फक्त यामध्ये आपल्याला करायचे आहे फॉर्म अनलॉक। तर बघू शकता पार्ट 1 ला क्लिक करा, त्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन दिलेला आहे इथे क्लिक करा। तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्हाला दिसत आहे, हा फॉर्म बघा तुम्ही यामध्ये इथे ऑप्शन बघा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म। तर इथून तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये एडिट करायचं असेल त्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म अनलॉक करा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपला फॉर्म ओके आहे काही अडचण नसेल तर अनलॉक करायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली तुमचे कॉलेजचे ऑप्शन टाकू शकता जसे आपण आतापर्यंतच्या राऊंडमध्ये टाकले आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे। सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ देण्यात येणार। हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म अनलॉक करून काही फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहे त्यांच्यासाठी। तर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा, त्यानंतर इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म, इथून तुमचा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म होऊन जाणार म्हणजे तुम्ही संपूर्ण फॉर्म तुमचा एडिट करू शकता। तर इथे क्लिक करा, क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशन अनलॉक फॉर्म सक्सेसफुली म्हणजे आपला फॉर्म आता अनलॉक झालेला आहे। या फॉर्ममध्ये आपण पूर्ण एडिट करू शकतो। जर तुम्हाला यामध्ये कोणती डिटेल्स एडिट करायची असेल, कास्ट एडिट करायची असेल, पर्सनल डिटेल एडिट करायची असेल, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल जर एडिट करायची असेल तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक करून तुमचे संपूर्ण जे डिटेल्स आहे हे तुम्ही एडिट करू शकता आणि एडिट झाल्यानंतर सेव्ह करा। सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म परत लॉक करून घ्यायचा आहे, कारण जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील त्याच विद्यार्थ्यांना पार्ट 2 म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचे नाव टाकायचे आहे तो फॉर्म ओपन होणार। ज्यांचे फॉर्म लॉक नसेल ते विद्यार्थी फॉर्ममध्ये एडिट करू शकणार नाही आहे, म्हणजे कॉलेजचे नाव टाकू शकणार नाही आहे। तर बघू शकता अशा प्रकारे जर कोणाला कास्ट चेंज करायची असेल किंवा इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा कुठे यस नो करायचं असेल करून घ्या, त्यानंतर सेव्ह करून घ्या। सेव्ह केल्यानंतर सर्वात शेवटी जे ऑप्शन आहे ते म्हणजे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता संपूर्ण डिटेल्स तुम्ही एकदा पूर्ण फॉर्म चेक करा, त्यानंतर खाली दिलेला आहे तुम्हाला एक चेकबॉक्स, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म करून घ्यायचा आहे लॉक। एकदा फॉर्म लॉक केल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही आहे, तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करून एडिट करून परत लॉक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना त्यांचा फॉर्म मध्ये एडिट करायचं असेल लवकरात लवकर एडिट करा आणि फॉर्म लॉक झाल्यानंतर इथे सेल्फ व्हेरीफाईड लिहून आलेलं पाहिजे तुम्हाला, तरच तुमचा फॉर्म ओके आहे असं आपण समजू शकतो। तर हा जो फॉर्म आहे हा आपल्याला अजून तरी वेळ आहे, 15 तारीख सांगितलेली आहे टाइम टेबलनुसार।
तर 15 तारखेला आपण स्पेशल राऊंड 2चे कॉलेजेस ॲड करणार आहे। खाली एक व्हिडिओ दिलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप टाइम टेबल आहे। तो टाइम टेबल बघून त्याप्रकारे आपल्याला संपूर्ण फॉर्म जे आहे आता राहिलेले ते फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे। तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।